5 फुटाचा आहे. यात असं 2.5 फूट आहे आणि हाईटला 7 आहे. त्यातलंच लहान साईज तुम्हाला हे 9,800चं आहे. 7 वर्ष पण 2 फूट असं हाईटला 800 साडेआठीच पाहिजे तर तसंही तयार करून दिलं दोन मध्ये कसं नमस्कार, माझं नाव अपूर्वा सिद्धेश जाधव. आमचं मल्हारपेठेत पोलीस हेडक्वार्टरच्या रोडला शॉप आहे, अलिशान स्टील फर्निचर. आमचं गेले 40 वर्ष फर्निचर मध्ये व्यवसाय आहे. त्यामध्ये आपण देवघर मध्ये स्पेशालिस्ट आहोत. साताऱ्यामध्ये आमच्याकडे प्युअर सागवान मधले देवघर विथ कस्टमायझेशन अवेलेबल आहेत. आणि हा आमचा नक्षत्र मध्ये 4थं वर्ष आहे हे. तर त्यामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो दरवर्षी नक्षत्रमध्ये. सो मी नक्षत्रचे मनापासून आभार मानते आणि थँक्यू. बाबा दादा मसाले प्रकाश कोल्हापुरी मसाले पुणे यांचा ब्रँड आहे. आम्ही पुण्यात इथे आलेलो. आमचं स्पेशालिटी म्हणजे आम्ही विविध प्रांतातले मसाले, महाराष्ट्रातले विविध प्रांतातले मसाले या एकाच व्यासपीठावर अवेलेबल करून दिलेले आणि लोकांना पसंती पडलेले. मागच्या 5 दिवसामध्ये आम्हाला जो रिस्पॉन्स आलाय त्याच्यावरनं आम्हाला पोचपावती मिळालेली त्याची. त्याचबरोबर आमच्याकडे 4 प्रकारच्या चटण्या, ठेचा, कोल्हापुरी ठेचा आणि आमची सूपची नवीन रेंज आम्ही डेव्हलप केलेली, जे की तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि शेवगा सूप. शेवगा सूप त्यातला व्हेज आहे. बाकीचे पण मसाले हे इतर जर कंपन्यांचं जर आपण बघितलं तर त्याला आळणी पाणी जर करायचं असेल तर ते नॉनव्हेज पाणीच ऍड करायला लागतं. पण आपलं साध्या पाण्यामध्ये जरी ऍड केलं तरी व्हेज माणूस हे खाऊ शकतो आणि तीच फील येते. त्यामुळे प्रत्येकाने हा ट्राय करावा. आता मागच्या काही 4-5 दिवसामध्ये आम्ही जे शेवगा सूप आणि पांढरा रस्सा वगैरे सॅम्पलिंग केलं त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याच्याबद्दल सातारकरांचं अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू. नक्षत्राच्या माध्यमातून आपल्याला स्टॉलधारकांना होतो त्याबद्दल नक्षत्राचाही धन्यवाद. थँक्यू. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ज्या सोयी सुविधा मिळतात त्यांच्याबद्दल काय सांगाल? सोयी सुविधा चांगल्या आहेत. सगळ्या बेसिक सोयी सुविधा चांगल्या देतात. वेळोवेळी अनाउन्समेंट चालू असते आणि आला तरी अनाउन्समेंट सगळी बाकी अनाउन्समेंट व्यवस्थित असतात. धन्यवाद. स्टार्टिंग पासून 5-7 वर्ष झालं, 8 वर्ष झालं नक्षत्राच्या माध्यमातून आम्हाला पण मिळते. पुण्याचा मंचुरियनचा मसाला साताऱ्यात येतो. आता आम्ही साताऱ्यामध्ये आपल्या ते नक्षत्र महोत्सवामध्ये आलेलो आहे आणि आम्ही 7-8 वर्ष झालं स्टॉल लावतो आहे. आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आहे. जसं आहे की लोकांना माहिती आहे वर्षातून एकदाच असतं, त्यामुळे लोक आमची वाट बघतात आहे आणि आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि यांच्या सोयी वगैरे सगळ्या छान आहेत. सगळं लाईटचं वगैरे स्टॉलचं वगैरे सगळं व्यवस्थित येतात येते आणि कस्टमर आमची वेटिंगमध्ये वाट बघतात आहे की ह्या स्टॉलला खूप छान गर्दी असते. येतात आणि भरपूर आमचं सगळं मसाले वगैरे घरी घेऊन जातात. आणि आमचं ऑनलाईन पण आहे. यश मसाला आमचं कसं सगळ्या भाज्यांमध्ये आमचं प्रीमिक्स तयार आहे. फक्त लावायचं आणि तळायचं. किंवा तुमच्याकडे ज्यांच्याकडे हे आहे एअर फ्राय आहे ते भाजू पण शकता आणि सूप पाहिजे तर सूप पण करू शकता आणि तळू पण शकता. आम्हाला रिस्पॉन्स खूप छान आहे. आम्ही दरवेळेस 2 वेळा माल आणतो. कुठल्या प्रकारचे तुमच्याकडे मसाले आहेत? आमच्याकडे कोबी मंचुरियनचं आहे, चिकनचं आहे, मच्छी आहे, पेरी पेरी आणि पनीर आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे आहे की लहान मुलं भाज्या खात नाही, तर आमच्या मसाल्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या तयार होतात. त्या भाज्यांना फक्त लावलं तर तुम्ही झटपट तयार होतं आणि घरचं काही नाही टाकायचं, सगळं तयार आहे आपलं.
पुण्याचा तुमचा मसाला साताऱ्यात येतो त्याबद्दल काय सांगा? आमचं पुण्यामध्ये कसं आहे, पुण्याला लोकांना भेटतं पण साताऱ्यांना भेटत नाही. साताऱ्याचे लोक आम्हाला कॉल करतात की तुम्ही नक्षत्राला येणार आहे का, आणि नक्षत्रासाठी ते खूप आमची वाट बघतात. नक्षत्रामध्ये आमचं खूप छान सेल होतो, आम्हाला खूप छान बरं वाटतं. आम्ही पण नक्षत्र प्रदर्शनाची वाट बघतो. वर्षातून एकदा खूप छान बरं वाटतं. 5 दिवस मजा येते सेल करायला. आता आम्ही नक्षत्रामध्ये आहे, तर आपल्या दमयंतीताई राणे आहेत ना, त्यांनी आम्हाला इथं एकदा पहिल्यांदा बोलवलं होतं. त्यांच्या ह्याने आम्हाला एक नवीन प्रेरणा भेटली की आम्ही पहिलं बचत गटाच्या यातनंच लावत होतो, पण त्यांच्याकडनं आम्हाला कस्टमरांचे हे झालेले आहेत. कस्टमर आमच्याशी येतात, संवाद साधतात आणि वेगळं छान म्हणजे असं कस्टमरांना वेगळं पण भेटतं आणि आम्हाला पण छान बरं वाटतं. आम्ही दमयंतीताईंच्या आणि आपल्या ह्या सगळ्या नक्षत्र टीमचे आभार मानतो. ठीक. तुमचे पण आभार मानतो. तो 1 मेगावॅट अडीचशे असेल, अडीचशे अगदी माहिती अडीचशे तुम्ही ज्याला फिक्स्ड 120 130 असे वर्षाचे बेरीज करून ना तेवढ्या पैसे आपल्याला परत देतात. म्हणतात तुमचे आम्ही जे वापरले त्यातले हे आणि उरलेले पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावर ठेवतो. तर आपल्याला बिलच येत नसले त्या खात्यावर पैसे देऊन उपयोग काय नाही. म्हणून तुम्ही जास्त बनवा की त्यांना जाणार काय उपयोग नाही. म्हणून आपल्याला कंपनी आपली नवीन एमआरसीमध्ये ऑफिस आहे का, नवीन एमआरसीमध्ये ते MSC सबस्टेशन ना तिथंच पुढं सावंतवाडा पॉवर म्हणून साईडला पाणी 3 वॅटला किती टॅंक 6 वॅट 6 आहे. खास आहे 3.5 वाजता साईडला 6 लावू शकतो. जसं मी ते हे करून त्या डायरेक्शनला मग तुम्ही अरेंजमेंट आपण तिथं जागेवर बघून कशी पाहिजे 3.5 बाय 7.5 आता आपण मेगावॅट 1000 किलोवॅट सिस्टीम बसून येतं ना 1000 किलोवॅट. आपण हे 2 आणि 3 किलोवॅट म्हणतो. 1000 त्यांची सगळी शेडची नाहीच घातलं, लक्षात नाही. मला वाटतं 4 नंतर म्हणजे आम्ही चेक करू की आपलं तुम्हाला लाईक देऊ ना. नमस्कार, माझं नाव सागर भुतकर. सर्वप्रथम मी नक्षत्रला चं अभिनंदन करतो की त्यांनी हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म कित्येक वर्ष आम्हाला अवेलेबल करून देत आहे. आमची कंपनीचं नाव सुमन सोलर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. 2005 पासून आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो. तर थोडक्यात हा स्टॉलचा आमचा उद्देश असा होता की रिन्युएबल एनर्जी म्हणजे अपारंपरिक ऊर्जा जी आहे त्याची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्याचा जास्तीत जास्त वापर लोकांनी करावा, हा आमचा या स्टॉलचा उद्देश होता. या स्टॉलमध्ये आम्हाला खूप म्हणजे चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. तर आता थोडंसं मी प्रोडक्टबद्दल माहिती सांगतो की आमची कंपनी ही इंडस्ट्रीयल, कमर्शियल, रेसिडेन्शियल, सोलर फार्मिंग आणि ओपन ॲक्सेसचे प्रोजेक्ट्स करते. आमच्या आता कंपनीमध्ये थोडक्यात जवळपास 20 वर्ष कंप्लीट होत आलेली आहे. तर थोडक्यात आता हा जो आहे हा इन्व्हर्टर आहे. हा इन्व्हर्टर सोलर जे पॅनलमध्ये DC सप्लाय होतो तो कन्व्हर्ट करून AC करतो. थोडक्यात जे आपण आत्तापर्यंत दगडी कोळशावरती किंवा इतर जे काही स्रोत आहेत त्याच्यावरती ऊर्जा वापरतो की ज्याचा पर्यावरणाचा ऱ्हास होतो, तर ह्या ऊर्जेमुळे तो पर्यावरणाचा ऱ्हास कमी होणार आहे आणि फ्युचरसाठी ते फायदेशीर ठरणार आहे. आता सध्या आम्ही सोलर इथे जो स्टॉल लावलेला आहे तर याच्यामध्ये आम्ही घरगुती जे ग्राहक आहेत त्यांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत घरगुती प्रोजेक्ट्सला 3 किलोवॅटपर्यंतची सबसिडी मिळते. ती 78,000 सबसिडी मिळते. 1 किलोवॅटला 30,000 आणि 2 किलोवॅटला 60,000 अशी सबसिडी मिळते. तर या योजनेचा जास्तीत जास्त फायदा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. आता सध्या स्टॉलमध्ये जे कोणी बुकिंग्स करत आहेत तर त्यांना आम्ही छानसे गिफ्ट देत आहे.
खरं तर जेणेकरून लोक या पारंपरिक ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करतात. रजिस्ट्रेशनला फोन नंबर नोंदवून जावं. गेली 8 वर्ष नक्षत्र महोत्सव हा आपल्या सातारामध्ये भरतो आहे. तर यातून या नक्षत्र महोत्सवाचं एक वैशिष्ट्य असं आहे की लोकांना दरवर्षी काहीतरी नवीन नवीन गोष्टी या नक्षत्रमध्ये बघायला मिळतात. तर याबद्दल मी आपल्या राणीसाहेब दमयंतीराजे भोसले यांचे मी मनापासून आभार मानतो. तसंच त्यांची जी पूर्ण टीम आहे, गोडके मॅडम वगैरे आहेत, राजमाडी मॅडम आहेत, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो पूर्ण सातारावासियांतर्फे. आणि आमचे जे काय स्टॉलमध्ये जे काय स्टॉल आत्ता जे पार्टिसिपेट करतात त्या सर्वांतर्फे मी त्यांचे आभार मानतो. या ह्याच्यामध्ये आता या नक्षत्र स्टॉलमध्ये फिरताना आम्हाला एक गोष्ट अशी जाणवली की सर्व बरेपैकी लोक प्लास्टिकचा वापर करतात. तर तो प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, म्हणजे पर्यावरणाला जे त्रास होतोय तो कमी व्हावा म्हणून आम्ही सध्या या पिशव्या, अशा पिशव्या आम्ही त्यांना, ज्यांच्या हातात प्लास्टिकची बॅग दिसते त्यांना अशा मी पिशव्या देत आहोत. आणि थोडक्यात पर्यावरणाबद्दल जे काही आमच्याकडून होतंय ते आम्ही प्रयत्न करत आहोत. कसे हो 100ला सगळं मिक्स घेऊ शकतो का आपण? घेऊ काय सर? या वाटलं हे घ्या. शंभरला भाऊ काय बोलणारच नाही. बक्षीस समारंभ आहे. 10 वाजल्याशिवाय कुठेही स्टॉल सोडायचा नाही. बुक करायचं असेल, काय करायचं आहे, गर्दी 10 पर्यंत राहणार आहे कृपया. नाही, त्यामुळे संध्याकाळी 10 शिवाय कुठलाही स्टॉल बंद. तुम्ही सूचना लक्षात ठेवा. फूड सेक्शन पाणी. नमस्कार सातारकर, आम्ही कोल्हापूर जिल्हा मजरेवाडी नमस्कार सातारकर, आम्ही मजरेवाडीहून आलेलो आहे, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आम्ही तर साताऱ्यामध्ये मागील 2018 पासून आम्ही इथे स्टॉल लावतोय आणि नक्षत्रामध्ये आम्हाला 2022ला बेस्ट स्टॉल अवॉर्डसुद्धा मिळाला होता. आमच्याकडे घरगुती गव्हाच्या पिठापासून बनवलेले शुद्ध पौष्टिक बिस्किटं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आम्ही बनवतोय. सगळे खूप पौष्टिक आहेत आणि सातारकरांनी खूप भरपूर प्रतिसाद दिला आम्हाला. आमचं इथं छान सेलही खूप छान झाला. असेच सातारकरांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू हीच या नक्षत्राच्या फेस्टिवलमुळे आम्हाला इथं व्यवसाय करण्याची संधी मिळाली. यातून आम्हाला होलसेलचे भरपूर कस्टमरही मिळाले. त्याबद्दल आम्ही राणीसाहेब दमयंतीराजे राणीसाहेब यांचं आणि नक्षत्र टीमचं मी हार्दिक आभार मानते. ते 200 रुपये गव्हाच्या पिठाचे तुपातले सगळेच कुठलेही घ्या 100ला पाव किलो. काय रे बाळा? नमस्ते, मी विशाल पाटील, देवता बेकर्स, शावनगर, सातारा. आमचा मावा केक खूपच स्पेशल आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मावा केकची जी क्रेज आहे ती देवता बेकर्समुळे आलेली आहे. गेले 2 वर्षापासून आम्ही मावा केक बनवतोय. अत्यंत उत्कृष्टरित्या हा मावा केक बनवतोय. त्यामध्ये गाईचं दूध आहे, तुपाचा वापर केला जातो, दर्जेदार तेलाचा वापर केला जातो. हा मावा केक लहान मुलापासून वयोवृद्ध सगळेजण खाऊ शकतात. आज आमचे अनेक कस्टमर असे जे देशात आहेत, परदेशात आहेत, राज्यात आहेत, परराज्यात आहेत, ज्यांना हा मावा केकची चव त्यांच्या जिभेवर नेहमीच रेंगाळत असते. मावा केक बरोबर आमच्याकडे अजून व्हॅनिला बटर केक आहेत, चॉकलेट केक आहे, चोको व्हॅनिला केक आहेत आणि इतर पण व्हरायटीज आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे कुकीज पण आहेत. आमचं बेकरीचं आउटलेट शाहूनगरमध्ये आहे. याचबरोबर आमचे अनेक सातारामध्ये नामांकित ठिकाणी जसे की राजपुरीत आहेत, चंद्रविलास हॉटेल आहे,
त्याबरोबर इतरही नामांकित काही शॉपमध्ये आमचं मावा केक विक्रीस मिळतात. आम्ही नक्षत्र महोत्सवामध्ये स्टॉल लावलेला आहे. तुम्ही मावा केकचा आस्वाद नक्की घ्यायला या. धन्यवाद. नक्षत्र महोत्सव आयोजन समितीनं आम्हाला स्टॉल उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे आमची चव अनेक लोकांच्या पर्यंत सातारकरांच्या पर्यंत पोहोचली. यासाठी नक्षत्र महोत्सव आयोजक समितीचे विशेषतः खासदार उदयनराजे भोसले, माननीय दमयंती राजे भोसले आणि त्यांचे सहकारी यांचे मी आभारी आहे. नाव सांगायचं आणि सांगलीची प्रसिद्ध मावकत आम्ही महाराष्ट्रात. नमस्कार, मी विनायक गोरे बोलतोय. आमच्याकडे सांगलीचे प्रसिद्ध कुल्फे आहेत. त्यात आमच्यातली जी सगळ्यात जास्त चालणारी कुल्फी म्हणजे पंजाबी बल्ले बल्ले आहे. त्याला जास्त मागणी आहे. आम्ही महाराष्ट्रात सगळीकडे जातो. मुंबई म्हणा, पुणे म्हणा किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर यामध्ये ही कुल्फी सगळ्यात जास्त आमची जाते पंजाबी बल्ले बल्ले. त्याचबरोबर आमच्याकडं लहान मुलांसाठी सुद्धा चॉकलेट कुल्फी अशी काढलेली आहे. केवढं नाही कुल्फी ही चॉकलेट कुल्फी आहे. लहान मुलांसाठी चॉकलेट कुल्फी आहे. महिलांसाठी एक गुलकंद अशी एक फ्लेवर आलेला आहे, गुलकंद काढलेली आहे. परत ही पिस्ता कुल्फी बी आहे. पिस्ता कुल्फी आपल्याला सगळ्यांनाच आवडते. अशी पिस्ता कुल्फी आम्ही एक चांगला फ्लेवर काढलेला आहे. परत ही अंजीर कुल्फी अशी एक आम्ही काढलेली आहे. अंजीरसुद्धा एक महिलांसाठी बी आणि जेंट्ससाठी सुद्धा अतिशय चांगली कुल्फी आहे. इथं आम्ही नक्षत्र महोत्सवमध्ये आत्ता स्टॉल लावलेला आहे. दमयंती राजेंनी हे प्रदर्शन भरवलेलं आहे. त्यांचं बी आम्ही आभार मानतो. आम्हाला पहिल्यापासून आम्हाला ह्या स्टॉलला आम्ही जेव्हा नक्षत्र चालू झाले त्यापासून आम्ही ह्या स्टॉलला आहोतच आणि प्रत्येक वेळेस आम्हाला दमयंती राजे आम्हाला हे स्टॉल देतच आहेत आणि इथं रिस्पॉन्स सातारमध्ये सुद्धा आम्हाला चांगला होतो. तरी सगळ्यांनी इथे आम्हाला कुल्फी येतात आणि जे होलसेलमध्ये पाहिजे असले तरी आम्ही ही कुल्फ्या तुम्हाला इथे सातारमध्ये देऊ शकतो. आमचा फोन नंबर आहे 96 57 83 2409. ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर आम्ही तुम्हाला सातारमध्ये ह्या कुल्फ्या सगळे होलसेलमध्ये देऊ शकतो. कुल्फी मावा 20मध्ये, गुलकंद 5-30ला आहे, पंजाबी 35मध्ये आहे.